हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ईश्वर महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे डोंगरजवळा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या आपल्या जन्मभूमीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याच्यामधील आज दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची ही प्रवचन रूपी सेवा ज्ञानेश्वरीमधील घेतलेली ओवी माऊली या ओवीमधून तरी झडझडोनी वहिला निघ म्हणजे या ओवीचा अर्थ पहिल्यांदा लक्षात घ्या। माऊली म्हणतात की या संसार सागरातून वेगानं तू भक्तीकडे जा ये भक्तीची ये वाटे लाग भक्तीच्या वाटेला जा मग त्याचा फायदा काय होईल। जिया पावसी अव्यंग निजधाम माझे म्हणजे माझं जे निजधाम आहे ते तुला प्राप्त होईल। म्हणजे या ओवीद्वारे माऊली आपल्याला साधनही सांगतात आणि ते साधन केल्यास साध्य काय त्याची फलश्रुती काय एकाच ओवीद्वारे साधनही आणि साधनाचा फायदाही सांगतात। अशा प्रकारची ही ओवी आहे। याच्यावर चिंतन करीत असताना ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच ओव्या आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण सर्वजण ज्ञानेश्वरीचे उपासक आहात। या न्यायानं आपल्याला हा ग्रंथ म्हणजे साधी अक्षरे नाहीत, एक एक अक्षर हे तोलून मोजून माऊलींनी या ठिकाणी वापरलेला आहे आणि या ओवीद्वारे आपल्याला भक्ती मार्गाचा उपदेश ज्ञानेश्वर महाराज करत आहेत। आता भक्तीकडे जा आणि तेही वेगानं जा हे दोन सांगणे आहेत आणि त्याचा फायदा आहे निजधाम प्राप्त होईल वैकुंठ प्राप्त होईल किंबहुना तू देवच होशील हा फायदा आहे। आता हा फायदा मिळवण्यासाठी माणसाला कसं असते दोन्ही जर सांगितलं तर माणूस धावतो। साधारणपणे तुम्हाला सांगितलं की हे काम केल्यावर तुम्हाला एवढा फायदा आहे 1 लाख रुपयाचा फायदा आहे म्हणल्यावर माणसं काय करतात ताबडतोब त्या कामाला लागतात आणि फायदा नसेल त्या कामाकडे दुर्लक्ष करतात। पण इथं तसं नाही। करा हरिभक्ती येईल कामा परलोका आणि इहलोका दोन्ही लोकांमध्ये हरिभक्ती आपल्याला कामाला येणार आहे असं माऊली सांगतात। करा हरिभक्ती परलोकी येईल कामा परलोकाला सुद्धा कामाला येते आणि इहलोकात सुद्धा भक्ती कामाला येते। आता भक्तीमध्ये 9 प्रकारची भक्ती आहे आपल्यामध्ये 9 विधा भक्ती सांगितली। किती 9 विधा भक्ती
नवविधा भक्ती म्हणजे श्रवणम, कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम. अशा 9 प्रकारची भक्ती आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये श्रवण भक्ती, आता तुम्ही सर्वजण जे श्रोते आहेत तिथं बसलेले, हे श्रवण भक्ती करत आहात. मी तुमच्या समोर आहे, कीर्तन भक्ती करत आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम स्मरण करणे देवाचं, पादसेवनम अर्चनम पूजा अर्चा, वंदनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम. अशा प्रकारची आत्मनिवेदनापर्यंत या भक्तीच्या पायऱ्या आहेत. सख्य भक्ती असेल, जशी अर्जुनानं सख्य भक्ती केली आणि तो देव झाला, अशा 9 प्रकारची भक्ती आहे. ह्या भक्तीमधल्या कोणतीही प्रकारची भक्ती केली तरी त्याचा उद्धार हा निश्चित आहे. आता याच्या उलट एखादा म्हणला, महाराज मी भक्ती करत नाही तरी माझा संसार चालतो, मलाही लेकरं बाळ आहेत, मला कुठलीच जीवनात अडचण येत नाही. पण नाथ महाराज म्हणले, बाबा किती जरी संसार केलास तरी भक्तीविन मुखी माती त्याच्या. कुणाच्या? रावरंक हो का उंच नीच याती, भक्तीविन माती मुखी त्याच्या. भक्ती नसेल तर तुला आता वाटेल माझं जीवन सार्थक आहे, मला भक्तीची गरज नाही, पण तुला कधी ना कधी भगवंतात येऊन मिळावंच लागेल, मग उशीर का? त्याच्यामुळं जितक्या लवकर होईल तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग. किंवा ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या एका अभंगात म्हणतात की आपली आपण करा सोडवण. आणि संसार बंधन, पुढचा तुकडा महत्वाचा आहे, संसार बंधन तोडा वेगी. वेगी म्हणजे तरी झडझडोनी वहिला निघ, वेगानं तोड. आता एवढ्या वेगानं का सांगितलं असेल? कारण आता माझं मन झालंय मला हरिभक्ती करायची आहे, कदाचित मनाचा रंग पुन्हा बदलू शकतो, म्हणून ताबडतोब त्याला भक्तीकडे घेऊन जायचं. आता इथून माणसं उठले, संसारात कशाच्या तरी नादाला लागतात, मग पुन्हा आपला बिघाड होतो, भक्तीमध्ये खंड पडतो. अखंड खंडेना जीवन होत नाही आपलं. घरी गेलं की कामना घुसली बुद्धीमध्ये, पुन्हा आपण भगवंतापासून डिटॅच झालो. जसं आकडा टाकला आणि वारा आलं, ते आकडा हल्ला की इकडे लाईट जाते किंवा मिच 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 बल्ब करतो. कशामुळं? ते कनेक्ट डिस्कनेक्ट कनेक्ट डिस्कनेक्ट. तसं इथं आहे तोपर्यंत तुम्ही आता सगळे भगवंताचं चिंतन करत आहात, घरी गेलं की डिस्कनेक्ट होतो आपण, देवापासून दूर. मग भक्त म्हणजे देवापासून दूर नसतो. भक्त कुणाला म्हणायचं? जो 24 तास देवाशी जोडलेला आहे, 1 सेकंद सुद्धा रिकामा अर्ध घडी राहू नको. अर्ध घडी सुद्धा जो देवापासून दूर नाही त्याला म्हणायचं भक्त. म्हणजे भगवंतापासून जो विभक्त नाही तो भक्त. त्याला दळीता कांडता बैसता उठता हरी बोला, भांडायचं असलं तरी हरी बोला. सतत त्याच्या डोक्यामध्ये हरीचं स्मरण आणि मुखामध्ये हरीचं नाम. धरोनी श्रीहरी जपे सदा. सतत भक्ती, सतत भाव, सतत देवाचं नाम चिंतन. ह्याच्या विरुद्ध एखादा करत नसेल तर त्याला संतांनी शिव्या दिलेल्या आहेत. तरी मातेची या खोळे दगड आला पोटाशी. आता आणखी काय बोलावं? म्हणले माणसासारखा देह भेटलाय, अहो तुमच्यापेक्षा पशु बरे. म्हणले पशु बरे, पशु सुद्धा वरी देहाचे नावे पशुचेही लाभो माऊली एका ठिकाणी म्हणतात. गजेंद्र पशु होता, परंतु गजेंद्रानं अंतकाळी का होईना देवाचं नामचिंतन केलं आणि देव प्राप्त केला. जटायूनं आपले पंख जरी रावणानं कापून टाकले तरी विरोध केला आणि सीतामातेला वाचवण्याचं काम केलं. रामाचा प्रिय झाला, रामाच्या मांडीवर प्राण सोडला, पक्षी असून उद्धरून गेला. आपण माणसासारखे माणसं आहेत. आपल्याला तर देवे दिला देह भजना गोमटा, पण तोया झाला फाटा बाधिकेचा. मी आता सांगितलं आपल्याला बाधा होते बाहेर गेल्या, म्हणून जडजडोनी वहिला निघ. या भक्तीच्या प्रवाहातून बाजूला जायचं नाही. अगोदर तर मार्गच मिळत नाही. 184 फिरून फिरून तुम्ही इथं बसलात, कोणत्या तरी पुण्याईने इथं बसलेत. एवढे जे माणसं या जगात हजारो लाखो करोडो लोक आहेत, पण मंदिरात किती आले? ते ह्यांच्या पुण्याईमुळे आलेत. काहीतरी तुमचं कोण्यातरी जन्मीचं पुण्य उदयाला आल्याशिवाय मंदिरात माणूस येत नाही. साधारण पुण्य नाही. नाथ महाराज तर म्हणले अनंत पुण्य कोट्यानुकोटी पाहिजे, तेव्हा इथं आपण आपल्या मुखाला हरीचं नाम येतं. त्याचे मुखी हरी पैठा होय. कोणाचे मुखी? ज्याचं पुण्य आहे त्याच्या मुखाला हरी येत असतो. म्हणून आपण सुद्धा इथं कोणत्या तरी पुण्याईनं आलोत, म्हणून आपल्याला संत भेट झाली,
हा मार्ग मिळाला भक्तीचा, म्हणून हा मार्ग आता सोडायचा नाही. म्हणून माऊली म्हणतात तरी झडझडून वहीला निघ, ये भक्तीची वाटेला. आता भक्तीचा एवढा आग्रह का? काही लोक तर ज्ञान म्हणतात, ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानाचा आग्रह. भक्ती जर आपण हातात धरली तर ज्ञान येते, वैराग्य सुद्धा मागे येते. पुढे भक्तीने धरिले हाती आणि मागे ज्ञान वैराग्य येते. आता एखाद्याच्या इथं पंगत आहे आणि एखाद्या आईला आमंत्रण सांगितलं तर लेकरायला वेगळं आमंत्रण सांगायची गरज नाही. बारके बारके लेकरं माई संग जेवायला जातात. तसं भक्तीला आमंत्रण दिलं की ज्ञान वैराग्य आपोआप प्राप्त होतं. वेगळं त्याच्यासाठी कष्ट करण्याची गरज नाही. त्यांना आमंत्रण, ते आलेच त्याच्यामध्ये. आईला आमंत्रण दिलं, मुलं आले. तसं आहे. म्हणून भक्तीवर एवढा फोकस संतांनी का केला? भक्तीचाच स्वीकार किंवा भक्ती मार्गाचाच अवलंब. त्याचं दुसरं एक कारण आहे, कलियुगात माणसाला 2 तास बसणं होत नाही. यज्ञ यागादी क्रिया करायला आपल्याकडं घरी खायला चमचाभर तूप नाही, हत्तीच्या सोंडी इतकी धार लागते यज्ञ करायला तुपाची. आहे का आपल्याकडं? नाही. बरं, यज्ञ करायला ऋत्वीज तसे लागतात, त्याच्यात मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेळा, इतक्या अडचणी आहेत. तेवढं करून बी एखाद्याला यज्ञ सिद्धीला गेला तरी करिता यज्ञ स्वर्ग भोग आड येते. स्वर्ग प्राप्ती जरी झाली तरी सुद्धा पुन्हा ते त्वम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुणे मर्त्यलोकम विशंती एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. पुन्हा येऊ लागती माघारे मृत्यू लोका, मग तया पुण्याची पावटी सरे. यज्ञ केला, पुण्य मिळवलं, स्वर्गभोग भोगले, पुन्हा खाली यावं लागतं मृत्यू लोकात. भक्तीत हा कुटाणा नाही. दुसरं भक्तीचं असं आहे, एखाद्यानं आता हे यज्ञ केलं, तसं तर यज्ञ अवघड, पुन्हा योग करणं त्याच्याहून अवघड म्हणतात माऊली. जे योगाची या वाटा निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. योग करायला गेले 12 वर्षे. विश्वामित्रानं 12 वर्षे तपश्चर्या केली, पण एका सेकंदात मेनकेनं त्यांची तपश्चर्या भंग केली की नाही, ह्याचं आपण पुराणामध्ये कथा वाचतो 1 मिनिटामध्ये. मग एडका मदनमध्ये त्याची यादीच आहे, कुणा कुणाला बाधा झाली, कुणा कुणाचं कसा हे झाला, दुर्योधना मारिली गदा, सगळ्यांचं त्याच्यात वर्णन दिलेलं आहे. मग पराशरासारखा ऋषी सुद्धा मोहित झाला, एवढी तपश्चर्या असून. अनेक ऋषींचं श्लखन झालं. वास्तविक ऋषी हे मोठे आहेत, आपण त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे आपला लहान तोंडी मोठा घास आहे. परंतु इथं सांगण्याचं तात्पर्य काय की त्या ऋषींचा आपल्याला कमीपणा दाखवायचा नाही. आपण कोणते आहेत? आपण तर त्या ऋषींच्या पायाची धूळ सुद्धा नाहीत, त्यांच्याविषयी बोलू शकत नाहीत. एवढे महान आहेत, तपस्वी ऋषी आहेत हे. साधारण विश्वामित्र म्हणजे साधारण नाहीत. माऊली वर्णन करतात, विश्वामित्राचं सकाळी उठल्याबरोबर नामस्मरण करा, का तर एके सृष्टीवरी सृष्टी केली, अहो एकाची छाटी तपिन्नली. वशिष्ठ, रामाचे जे कुलगुरू होते वशिष्ठ, ते एवढे श्रेष्ठ होते की एकदा भांडण लागलं वशिष्ठ आणि विश्वामित्रामध्ये, दोघांमध्ये. श्रेष्ठ कोण? तर म्हणले आता ठरविण्यासाठी काय करू? म्हणले 4 माणसं शहाणे गावातले बोलू आणि बघू म्हणले. मग सगळ्यांना बोलविलं, पण आता साक्षीदार कुणाला बोलवायचं म्हणले? इथं सगळ्यात हुशार जगात एक सूर्य, त्याला साक्षीदार बोलवा म्हणले. समुद्राला एक बोलवा आणि पृथ्वीला एक बोलवा. आणि म्हणले ह्या दोघांना बोलवून आणायचं. पहिल्यांदा गेले दोघं बी सूर्याकडं. ते म्हणले मी येतो, पण माझं काम कोण करेल माझ्या ॲब्सेंटीमध्ये प्रकाश देण्याचं? पृथ्वी म्हणली माझा भार कोण वाईल? मी येते. त्याच्यानंतर समुद्र म्हणला वा मला मर्यादा आहे म्हणला, आणि माझी मर्यादा जर ओलांडली तर पृथ्वीचा नाश होईल. मग कोण सांभाळणार आहे मला, माझं पाणी, हे एवढीच जीवसृष्टी. मग आता ही ताकद कुणात आहे? विश्वामित्र म्हणले माझ्यात ताकद नाही. वशिष्ठ म्हणले माझ्यात ताकद आहे म्हणले. छाटी काढली आणि छाटी फेकल्याबरोबर आहो एकाची छाटी तपिन्नली, त्यांची छाटी प्रकाश देऊ लागली सूर्य इतका. हे कुणाचं वर्णन आहे? वशिष्ठ ऋषीचं. एवढे वशिष्ठ ऋषी महान आहेत. वशिष्ठ ऋषीच्या कमंडलूतून समुद्र वाहू लागला, एवढे वशिष्ठ ऋषी महान आहेत. वशिष्ठ ऋषीनं पृथ्वीला सांगितलं, समुद्राला सांगितलं माझ्या कमंडलूत सामावून घेतो तुला, आणि घेतलं. आणि त्यांचा जो दंड आहे तो दंड पृथ्वीचा भार वाहू लागला. एवढे वशिष्ठ श्रेष्ठ आहेत. विश्वामित्र म्हणले मी जरी हे एवढं करू शकत नसलो तरी मी दुसरी सृष्टी निर्माण करतो म्हणले. जेव्हा आपण म्हणतो ना आताही त्रिशंकू झाला, त्रिशंकू म्हणजे त्रिशंकू नावाचा एक राजा होता. त्या त्रिशंकूला वाटलं होतं की मी सदेह स्वर्गात जावं, म्हणजे हा देह घेऊन. आता हा देह घेऊन कुणालाच स्वर्गात जाता येत नाही, तिथं दुसरा देह असतो. हा मर्त्य लोकातला देह इथंच टाकून जावा लागतो, आपल्याला नेता येत नाही. आपण काय तुकोबारा नाही, तुकोबारा नेला.
म्हणे रामेश्वर भट्ट सकळा पुसून गेला तो विमानी बैसोनिया. तुकोबरा एक अपवाद आहेत. काय? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊनी निजधामा गेले, आणि निळा म्हणे सकळ संत तोसविले. तुकोबरा आहे. असे 10 महात्मे आहेत. आपल्याला टाइम नाही. 10 महात्म्यांनी शरीर काळाच्या ताब्यात दिलं नाही. त्याच्यामधले तुकोबरा एक आहेत. नाथ महाराज सुद्धा देह काळाच्या ताब्यात दिला नाही. एक दिवशी नाथ महाराज म्हणले मला देह ठेवायचा. लोक म्हणले ठीक आहे म्हणले. निघाले. एक बाई आपल्या लेकीला वाट लावू लागली आणि ती म्हणली माय पुढून मड आलं, आज मला अपशकून घडला म्हणली. ह्या मेल्याला म्हणली आजच मराय टाइम होता का, माझी लेक चालल्या आणि मी वाट लावायला आले. नाथ महाराजांना पडल्या तिरडीहून ऐकलं म्हणले बाई परवा टेका म्हणले खाली. ह्या बाईच्या आधी लेक वाट लावा, माझं मरायचं पुन्हा होईल, मी उद्या परवा ठरवितो म्हणले. उठले नाथ महाराज. पहिल्यांदा एकदा, पुन्हा म्हणले आता 2-4 दिवसांना आपल्याला देह ठेवायचा आहे. तिथी बघितली, मग घेतला खांद्यावर सगळ्यांनी नाथ महाराजाचा देह. दुसऱ्या वेळेस निघाले अंत्यविधीला लोक सगळे. आता ह्या वेळेस तर जोरात लोक आले. पहिला चमत्कार झालेला. मग म्हणले शेवटी कसं असते म्हणले, हे किती बी लांब लांब फिरला तर भावकीच्याच खांद्यावर जावं लागले म्हणले. कोण म्हणले? भावकीतले. भावकी उन्याची वाटेकरी आहे. भावकी तुमचं उन्ह दुनं काढणारच ना. ह्या काही असलं नाथ महाराज म्हणून केवढा जरी महाराज असला तर म्हणले कुणाच्या खांद्यावर जावं लागले, शेवटी भावकीलाच शरण यावं लागलं म्हणले. एकट्याला काय जाता आलं का? नाथ महाराज शांतीब्रह्म जरी असले तर आज भावकीला शरण आहेत म्हणले. इतकं नाथ महाराजांना ऐकले की म्हणले भावकीतल्या माणसाला म्हणले टेका खाली म्हणले, मी आता देहच सोडणार नाही म्हणले. आता मी माझा देह घेऊन जाणार म्हणले, देवात विलीन करणार. आणि मग फाल्गुन वद्य षष्टीला नाथांनी आपल्या देहाचं पाणी केलं आणि गोदावरीत विलीन केलं. कुणालाच हाताला लागू दिलं नाही. असे संत असतात. झाले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांनी कुणालाच देह काळाच्या ताब्यात दिला नाही. चौघांनी बी कडाडली निरंजनी वीज जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. मुक्ताबाईचं झालं. सोपान आणि निवृत्तीनाथांनी समाधी घेतली. ज्ञानेश्वर महाराजांना तर संजीवन समाधी. आजही ज्ञानेश्वर महाराज समाधीत आहेत. काळाच्या ताब्यात देह दिला नाही. एकट्या महाराष्ट्रातले 6 उदाहरण आहेत. बाकी बाहेर भारतात असे महात्मे बरेच आहेत. आता आपला विषय वाढेल म्हणून पुढे आपण थोडं पुढे चालू. हे काळाच्या ताब्यात देह न दिलेल्यांचे उदाहरण आहेत. आता जर भक्तीमुळं माणूस एवढा अमर होत असेल तर भक्ती न करण्याला अडचण काय म्हणले तुकोबार आहे. कारेन आठविशी कृपाळू देवासी. आता एवढा जर फायदा माणसाचा होऊ लागल्यास काय अडचण आहे भक्ती करायला. कारेन आठविशी कृपाळू देवासी आणि पोसितो जगासी एकलाची. एकटा देव जगाला पोसतो म्हणून तो विश्वंभर आहे. तुमचा एवढा फायदा आहे. आता ज्या ज्या भक्तांनी भक्ती केली, माऊली जे म्हणतात की तरी झडझडून वहीला निघ, ही भक्तीची वाटेला. त्याचं कारण आहे आपला कळवळ आहे. कुणाला? ज्ञानेश्वर महाराजाला आपला कळवळ आहे. म्हणले या लोकांना हे मूढ लोक आहेत, कळणार नाही म्हणून सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी केली. गीतेची टीका मराठीत, संस्कृतचं मराठी केलं तरी आपल्याला फायदा सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आतापर्यंत भक्ती केली आणि वाया गेला असं मला एकच उदाहरण दाखवा जगात. मग आपलं प्रवचन बंद. भक्ती केली आणि वाया गेला. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगावी नवी तो तुम्हासी आणि संत महंत सिद्ध ऋषी. सांगा म्हणले एक बी उदाहरण सांगा. 5 वर्षाच्या बालकानं ज्याला प्रभूचं काहीच माहिती नाही, देव कसा असतो हे माहित नाही, अशा ध्रुव बाळानं देवाला मिळवलं की नाही. भक्त प्रल्हादानं त्याच्या पुढचं केलं. 5 वर्ष नाही, आईच्या गर्भातच देवाला मिठी घातली. म्हणले पुन्हा बाहेर आल्यास लय कुठं नाही. म्हणले बायका लेकरात विसरून जाईल देवाचं स्मरण. काय सांगता येते शक्यता पुढे. आणि सर्रास तेच होते का होत नाही. म्हणून जेने मज गर्भीच घातली मिठी. प्रल्हादानं हुशारी केली. प्रल्हाद म्हणला आईच्या गर्भाच्या बाहेर आला आणि ह्या जगात मिसळला की हे लोक आपल्याला सुधरू देणार नाहीत. त्याच्या पहिलेच आपण काय करावं, आपलं सावध व्हावं. तरी झडझडोनी वहीला निघ. आता किती तातडी करावी, तातडी परमार्थाची. किती झडझडोनी निघाला प्रल्हाद. ऐकोनी नारदाची गोठी, जेने मज गर्भीच घातली मिठी. गर्भातच देवाला मिठी घातली. म्हणजे पुन्हा तू सापडणार नाहीस. जसं अर्जुन देवाला म्हणू लागला देवा दैवयोगानं हाताला लागलास आणि आता जर पुन्हा
मज जोडीला तू हातीचा दुरी होशी. आता जर दूर गेलास तर पुन्हा मला अनंत जन्मात भेटणार नाहीस. किती जन्म माझे वाया जातील पुन्हा. म्हणजे एवढी तातडी करावी लागते बघा. आपल्याला वाटतं करता येईल उद्या, करता येईल परवा, पण इथं घडीचा भरोसा नाही. आणि तरी आपण म्हणतो उद्या करू, परवा करू, आमकं करू. हे करू करू जे आहे म्हणून तर झडझडून होईल. आणि कारण देहाचाही भरोसा नाही. पाण्याचा बुडबुडासारखा देह आहे. जळी बुडबुडे देखता देखता आणि क्षण न लागता दिशेनाती तैसा हा संसार पाहता पाहता आणि अंतकाळी हाता काय नये. शेवटला रिकाम्या हाताने जायचे आपलं आपलं कर्म घेऊन. आता बरेच जण म्हणले नाही नाही तुम्ही सगळे असंच म्हणता, मग संसार करायचा की नाही. संसार करायचा, पण आसोनी संसारी जिवे वेगू करी आणि वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. किंवा संसारी असावे आसोनी नसावे. चिखलात कमळ आहे पण त्याला चिखल लागतो का? ते अंगाला अजिबात चिखल लागू देत नाही. या संसारातले अवगुण आपल्या देहाला लागू न देणे ही आपली काळजी आपण घ्यायची. जसं आता हे पांढरे कपडे असले की माणूस काळजी घेते, बाप्पा कुठं डाग पडल, किती काळजी घेतो. तितकी काळजी या संसारातला अवगुण आपल्याला लागू नये. राहायचंय तर ह्या चिखलातच. इथं अनंत प्रकारचे लोक भेटणार आहेत तुम्हाला. एक जण भेटणार आहे का? 10 प्रकारचे लोक. तुम्हाला वाटते का महाराजाला लोक नाव बोट ठेवत नाहीत? सगळ्याला भेटतात. पण ह्या सगळ्या लोकांमध्ये आपलं चिंतन अनुसंधान नामाकडे पाहिजे आणि खाली मान घालून आपण आपलं नाम चिंतन केलं पाहिजे आणि आपला उद्धार करून घ्यायचा आहे. आता मग कोणी म्हणेल माझा कोणीतरी येईल, आमका मामा येईल, काका येईल, लय मोठे मोठे पाहुणे आहेत आमचे, आमदार खासदार पंतप्रधान आपल्या जवळचे आहेत. तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे तुला सोडविना कोणी. त्या भ्रमात राहू नको. कोणत्या भ्रमात? लय मोठे मोठे पाहुणे आहेत, कोणीच जवळ येत नाही. अंतकाळी कोणीच नाही. शेजेची कामीन दूर राहते ते तर कुठं आहेत? त्यांना दिल्लीहून येऊ शकतात का? बरं मातीला येतील पण कल्याण करू शकतात का? करू शकत नाही. हा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोय रे भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचून या. म्हणून आपुला तो एक देव करोनी घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नोय. मग आज करा, उद्या करा, परवा करा. टाइमपास करण्यात काय अर्थ आहे? टाइमपास करण्यापेक्षा झडझडवणी वहिला निघ. लवकरात लवकर. किती लवकर? परीक्षितीला कळालं शेवटच्या टाइमला मला आता 7च दिवस उरलेत, झालं माझं आयुष्य संपत आलं म्हणले. प्रत्येकाला आपल्याला तर माहित नाही, त्याला तरी कळालं अगोदर 7 दिवस. आपल्याला काय नाही, कधी घेऊन जाईल काळ येऊन गच्ची अचानक दाबतंय. ते थोडं सांगून येते, सांगून त्याचं नसतंय, अचानक धाड घालते. ती ईडीची धाड पडल्यासारखं काळाची काय होते, अचानक हमला करते काळ ह्या शरीरावर. कारण हे कुणाचं भक्ष्य आहे? काळाचं भक्ष्य आहे. शरीर कुणाचं आहे? शरीर काळाचे भातुके. ते नेणारच आहे, सोडणार नाही. काळ घेतल्या न सोडी. कोणी मला नाही ना भले भले कोणीच नाही. अहो तुम्ही मेलात तुमचे दागिने सुद्धा काढून घेतात, ठेवीत नाही. तर काढून या घेती काय, बांधून या देती यमाचे हाती आणि भूषणेही घेती काढून या. भूषणं सुद्धा ठेवीत नाहीत. म्हणले जिवंत आहे तोवरच तुमच्या सोन्या नाण्यालाही किंमत आहे, काहीच ठेवीत नाहीत. मग जाताना जीव काय घेऊन जातो? भक्ती घेऊन जातो. एका सुभाषितकारानं सुंदर ह्याचं वर्णन केलेलं आहे, सांगतो थोडं. आता विषय निघालाय तसं. धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने आणि देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. असं वर्णन आहे त्याच्यामध्ये की कर्म घेऊन फक्त जीव जातो, बाकीचे इथंच राहते सगळं. हे झालं. आता हे सगळ्यांनी सांगून घोटून टाकलंय माणसाला. हे पाठ होऊन गेले. प्रमाण तर मी म्हणतो महाराजांना उच्चारण्याच्या अगोदर पाठ झालेत, परंतु त्याच्यानुसार कृती नाही. आपली कृती नाही. मग परमार्थ हा दिखावा नाही. लक्षात घ्या, भक्तीकडे जायचंय पण आपली भक्ती ही उघड नाही किंवा कुणाला दाखवण्यासाठी नाही किंवा माझं पांडित्य दाखवण्यासाठी किंवा हा झकपक कपडे घातले, कोट घातला, मोठा महाराज झाला, मोठ्या गाडीत गेला, ह्याच्यासाठी भक्ती नाही. भक्ती हे आत्मकल्याणाचं साधन आहे. मला उद्धरून जायचे. जसं परीक्षितीनं विचार केला मला 7 दिवस आहेत आणि मला उद्धरून जायचे. शुकाचार्याकडे गेले. शुकाचार्य म्हणले बरं झालं आलास. म्हणले मला बी एक काम होतं. तुझ्या पांडवाच्या यज्ञातला म्हणजे तुझ्या बापजाद्याचा मी एक काय खाल्ला होता? भाताचा शीत खाल्ला होता आणि त्याचं ऋण झाले म्हणले माझ्या डोक्यावर. आपण तर किती पंक्ती कुणाच्या खाल्ल्यात की हा फुकटात असलं की निघालेच. एक शीत खाल्ला होता म्हणले. कुणा?
शुकाचार्य म्हणले मला त्या एका शीताच्या बदल्यात तुला 7 दिवस भागवत सांगायचं आणि 7 दिवसात तुला मोक्ष मिळवून देतो. 7 दिवसा मुक्ती झाली तया. झाली की नाही? 7 दिवसा मुक्ती झाली तया, श्रवणे परीक्षिती तरला भूपती. आणि 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसात भागवत कथा सांगितली. उभारीला बाहो सुखसन का दिकी उभारीला बाहो आणि परीक्षितीला हो दिसा 7. उठा उठी करी स्मरणाचा धावा आणि धरवत देवा नाही धीर. देव एवढा अधीर आहे, भक्ती केली की तो आपल्याला जवळ घेतो. त्याच्यामुळे बाकीच्या ज्ञानाच्या, योगाच्या, यज्ञाधिकाच्या ह्या कुटाण्यात आपण पडू शकत नाही. तप करायला गेला करिता तपे काम क्रोध खवळती. एका ऋषीला काम क्रोधानं त्रास दिला 12 वर्ष ते काढायला. आपल्याला आहे का तेवढी वेळ? प्रवचन 1 तास कधी सुटल वाटतं आपल्याला? एवढा वेळ नाही. फास्टमध्ये सांगा. मला बरेच म्हणतात महाराज जास्त वेळ, फास्टमध्ये घ्या. फास्टमध्ये म्हणजे आपलं जीवनच काय झालंय ते पुण्या मुंबईच्या लोकांसारखं पळा पळा पळा. कुठं जायचंय माहीत नाही, थांबायचंय माहीत नाही. पण एक दिवस आपल्याला देवाकडे जायचंय म्हणून झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग. आता आपण भक्ती करायची त्याचं कारण आहे पहावे पुराणी विचारोनी. ज्यांनी ज्यांनी भक्ती केली प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्मदालभ्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी. आता ही यादी आहे. ह्याचे एवढ्याचे उदाहरण सांगायला किती वेळ जाईल? ह्यांनी कुण काय भक्ती केली? फक्त एकादशीचं व्रत केलं तर रुक्मांगद राजानं तर सगळी नगरीच वैकुंठाला. डोंगरजवळा एका राजानं केल्यामुळं व्रत सगळ्यांना वैकुंठाला. हे रामाच्याच कुळातले राजे आहेत. आता आपण रामायण वाचतो, रामाचं कुळ एवढं श्रेष्ठ आहे रघुकुळ. तुम्ही जर इक्ष्वाकू कुळापासून एक राजा बघितला ते भक्तीनं कसा उद्धार समाजाचा केलाय. रघु बघा आता रामानं तर पृथ्वीचा भारच फेडून टाकला, राक्षस भार संवारीला सगळा आणि भक्तांना अभय दिलं. दशरथानं त्याच पद्धतीनं भक्ती केली. अज राजा रामाचे आजोबा अज, त्याच्यानंतर रघु, दिलीप ह्या वंशावळीतले राजे आहेत. राजा हरिश्चंद्र ज्यानं स्वप्नात विश्वामित्राला राज्यदान दिलं आणि स्वतः तारामती रोहिदासासोबत जंगलात गेला. कोण? हरिश्चंद्र राजा रामाच्याच कुळातला, रघु कुळातलाच राजा आहे. रुक्मांगद राजा रघु कुळातलाच आहे. अंबर ऋषी रघु कुळातलाच आहे. देवाला 10 अवतार घ्यायला लावले. काय ताकद आहे महात्म्याची! अंबर ऋषी कारणे जन्म 10 घेतले. असे किती महात्मे झाले रघु कुळात, इक्ष्वाकू कुळात. नाथ महाराजांना वर्णन केले जवळपास 101 राजे झाले. एवढे वजनदार राजे आणि त्यांच्या भक्तीची ही ताकद आहे. कशानंच नाही. दुसरा देव कशानं आकळतो? भक्तीनं. भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी. म्हणून भाव भक्तीनंच देव आपलासा होतो, इतर साधनांनी होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जडजडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग. दुसऱ्या आडवाटनं जाऊ नको म्हणले. कोणत्या वाटनं जा? आमच्या भक्तीच्या वाटनं जा. इतर वाटा ज्या आहेत त्या कलियुगात आपल्याला फळ देणाऱ्या नाहीत, फळ प्राप्त होणार नाही, आपला सीनच होईल. म्हणजे अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन. कलियुगात त्या वाटा आपल्यासाठी नाहीत. एखाद्यानं प्राप्तही करेल. योग्यांनी देव प्राप्त केला नाही असं नाही. मग चांग देवासारखं होते का आपल्याला वाघावर बसून हातात सापाचा चाबूक घेऊन? एवढं आपल्याला सृष्टीची तादात्म्य होतं का? 1400 वर्षाचा योगी होता. मग तरी चांगदेव कोरे राहत असतील तर आपण पुन्हा योगाच्या वाटेला कशाला जायचं? म्हणून ये भक्तीची वाटेला. सोपी वाट कोणती धरील ना माणूस? ज्या वाटेला सिंह आहेत, वाघ आहेत, काट्या कुट्या आहेत, त्या वाटेनं कशाला बिनकामे जायचे? त्या वाटेत अडचणी आहेत. एखादा ऋषी त्या अडथळे पार करू शकतो, पण तेवढी ताकद सामान्य माणसात नाही. म्हणून संतांनी हा भक्ती मार्ग आपल्याला दिला आणि सोपे उदाहरणं दिले, अवघडात पडले नाहीत. म्हणले अर्जुनाचे रथी होय हा सारथी, बक्षिपो हे प्रीती सुदाम्याचे. भक्तीनं देव कसा आपलासा झाला बघा. म्हणले सुदाम्याला सुदामपुरी देऊन टाकली सोन्याची. कशामुळं? सुदामानं भक्ती केली होती. सुदामाची मैत्री तेवढी दृढ होती. म्हणून सुदाम्याला मुष्टीभर पोयासाठी गाव सोनियाचा दिला गा. सोन्याचा गाव देऊन टाकला. म्हणजे कोणाला? फक्त सुदामाला. उद्धवाला ब्रह्मज्ञान देऊन टाकलं. अर्जुन तर देवाची विभूतीच आहे. पांडवा नाम धनंजया, देवाचा आवडता झाला. एवढंच नाही, देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करी तू असे. आता सारथ्याचं काम केलं देवानं.
घोडे धुतलेत, अर्जुनाची घोडी धुतली अनंते आणि संकटे बहुते निवारिली. अर्जुनावर संकट येऊ दिलं नाही. कसल्याही संकटात अर्जुनाला घाबरायचंच काम नव्हतं, कारण मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. देव मागे पुढेच होता ना, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. अहो अडचणच नाही, देव साह्य सखा झाला तरी ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला म्हणली. त्याच्या दारातच ब्रह्मज्ञान पाणी भरते. कुणाच्या? जो भक्त आहे त्याला अडचणच नाही म्हणले संसारामध्ये सुद्धा. भले त्याच्या प्रारब्धानं त्याच्या काही अडचणी येत असतील, त्या तुमच्या प्रारब्धाच्या अडचणी आहेत. आणि प्रारब्ध असा आहे की ते भोगल्याशिवाय प्रत्येक, मग त्याच्यात कोणी आला, भक्त असो, तसं तर भक्ता संचित नाही जाण, पण त्या लेवलला जावं लागतं आपल्याला. तेवढी पात्रता आपल्यात आल्यास मग आपल्याला देव प्रारब्ध सुद्धा काही करू शकत नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. एवढ्या जर लेवलला आपली भक्ती गेली, देवाच्या कसोटीला उतरली पाहिजे बरं, लोकांच्या नाही. लोक म्हणतात वा वा प्रवचन खूप छान झालं, कीर्तन खूप छान झालं, आपण महाराजाला छान देवानं म्हणायला पाहिजे वा हा माझा भक्त आहे, परफेक्ट भक्त आहे. एक बार कहो तुलसीदास मेरा आहे. तुलसीदास म्हणले मी रामायण रोज सांगालो लोकायला, लोक म्हणाले वा तुलसीदासाचं रामायण खूप छान आहे, पण मला आणखी देवानं छान म्हणल्याशिवाय मी थांबणार नाही म्हणले. देवाला म्हणले देवा एक दिवस तरी तुझं मनगट धरून विचारणार आहे की मी माझी भक्ती तुला आवडली की नाही सांग. या लोकांना आवडून उपयोग नाही, जगाला आवडली सगळ्यांना, पण तू म्हणतोस तोपर्यंत माझं रामायण बंद होणार नाही. मग जेव्हा देवानं दर्शन दिलं, तुलसीदासा तू माझाच आत्मा आहेस रे, ज्ञानी तो आत्मेव मे मतम, तू माझीच विभूती आहेस, तुझी भक्ती मला आवडणारच, असं म्हणल्यावरच त्यांचं समाधान झालं. म्हणजे तोपर्यंत भक्तीमध्ये खंड नाही. कुणाला वाटते मला आता ज्ञान प्राप्त झालं, आता काय गरज आहे बाकीचे ग्रंथ आणि हे ते वाचायचे, पण तसं नाही. आपले ज्ञानोत्तर भक्ती चालू राहिली पाहिजे. भक्ती एक असं रसायन आहे की जीवनामध्ये ज्याच्या भक्ती रसायन आलं त्याला कुठलीच बाधा होत नाही. जसं तुम्हाला एखाद्या जाणत्याकडे गेल्यास ते काय करते, एखादी पेटी एखादा गंडा दोरा दिल्यावर जा आता तुम्हाला कुठलं भूत गिळणार नाही म्हणते की नाही, मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तसं देवाचं प्रमाणपत्र आहे की पळे भूत बाधा भेने तेथे, आता कुठल्याच भूताची तुला बाधा होणार नाही. बाधा होईल का आता? ब्रह्मरस घेई काढा जेने पीडा वारेल, तुला कुठलीच पीडा होणार नाही आता. पण पथ्य नाम विठोबाचे हे लक्षात ठेव. हा अनिक वाचे न सेवी एकनिष्ठ अव्यभिचारी भक्ती कर. त्याला म्हणायचं सततय कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अशी भक्ती करायची. मग अनन्या चिंतयंतो माम ए जना परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. त्याचा योगक्षेम देव चालवतो म्हणून तरी झडझडून वहीला निघ. आता आणखी दुसरं एक कारण आहे की झडझडून वहीला का निघ, कारण हे जग अशाश्वत आहे. शाश्वत आहे. शाश्वत कोण आहे? परमात्मा आहे. परमात्मा एकटाच अविनाशी आहे, बाकी सगळं जग विनाशी आहे. मग हे विनाशी मडकं हे मड देवाला देऊन अविनाशी परमात्मा प्राप्त करायचा आहे. बरोबर आहे. आता शेतकरी आहेत, सट्टबट्ट करताना काय समजा ह्यांच्याकडे बी बैल आहेत आणि ह्यांच्या आपल्या अण्णाकडे बी बैल आहेत, दोघांकडे सट्टबट्ट करायचं ठरलं नाही काय, तुमच्या बैलाला काय बट्टा बिट्टा बघून घेतात आणि त्याच्यात पुन्हा वरून काही, म्हणजे त्यांचे बैल लहान आहेत तुमचे मोठे जास्त किमतीचे, वरून काही रक्कम द्यायची, मग ते ठरतंय तुमचं. तसं देवाचं ना आपलं सट्टबट्ट जर ठरायचं असाल तर 36 गुण भक्तात पाहिजे. देव म्हणते बाबा माझ्या ह्या अटी आहेत, तुला माझ्या संग लग्न करायचं असलं तर 36 गुण तुझ्याकडं पाहिजे, नाही तर आपलं लग्न जुळत नाही. कोणते कोणते 36 गुण 12व्या अध्यायात माऊली वर्णन करतात. अद्वेष्टा सर्वभूतानाम मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढ निश्चया मयी अर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिया यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजतेच हर्षामर्ष भयद्वेगैर मुक्तो यशच्च मे प्रिया. असे 36 गुण असले तर माझ्याशी लग्न होईल. लग्न होईल म्हणजे तू माझी बायको होऊ शकतोस, भक्ताला म्हणतात. आणि भक्त त्या तयारीला असेल तर देव त्याच्याशी लग्न करतो, म्हणजे दोघं एकरूप होतात.
देव आणि भक्त एकरूप होतात. त्याचं वर्णन 12व्या अध्यायात आलेलं आहे. मग हे भक्ताचे लक्षणं किंवा 16व्या अध्यायात दैवी संपत्ती सांगितली की माणसाकडे कोणते कोणते दैवी गुण पाहिजे. अभयम सत्व संशुद्धीर, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तपार्जवम, अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम, दया भूतेष्वलोलुप्त्वम, मार्द्वम रीरचापलम. हे सगळे दैवी संपत्ती, ही आपली दैवी संपत्ती आहे आणि या दैवी संपत्तीचे गुण आपल्याकडे पाहिजे. आता ह्याच्या उलट आसुरी लोक आहेत काही, त्यांचं काय लक्षण आहे त्याच्यात सांगितलं, त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही, कारण आसुरी गुण आपल्याला आणायचे नाहीत. आसुरी गुणाचा त्याग करायचा. आसुरी गुणांचा दंभो दर्भोभिमानश्च, क्रोध पारुष्यमेवच, अज्ञानम चाभिजातश्च, पार्थ संपदम आसुरीम. हे आसुरी गुण आहेत. दांभिक भक्ती करणं, अहंकार ठेवणं, आणि सगळ्यात जास्त तर अहंकार ज्ञानाला होतो. सामान्य माणसाला अहंकार नाही, त्याच्याजवळ काही नाही. ज्ञानाला वाटते माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही. हा जो अहंकार आहे, नवल अहंकाराचे गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, पण सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी तू. त्याला नाना संकटात टाकते. कोणतं? त्याला ज्ञानाचा जर अहंकार आला तर संकटात टाकतो. उद्धवाला वाटलं आता मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आणि ह्या गोपिका काय दही दूध विकणारे आहेत साध्या, आपण जाऊन गोपिकांचं सांत्वन करू, असं कुणाला वाटलं होतं? उद्धवाला. ब्रह्मज्ञानी उद्धवाला म्हणतो मी. गेले उद्धव, गोपिकांना म्हणलं, सांगू लागले, तत्वज्ञान सांगू लागले. तुम्ही ब्रह्म आहेत, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी, वेदातले महावाक्य सांगायला चालू केले महाराजांना. कुणा? उद्धव महाराजांना. त्या गोपिकाने एका शब्दात सांगितलं, उद्धव महाराज, ही तुमची भाषा आमच्या डोक्यावरून चालली, हे असलं ब्रह्मज्ञान आम्हाला झोप यायले म्हणली. हे प्रवचन बंद करा, आम्हाला भक्ती सांगा. आमचा कृष्ण हा सगुण रूपात आमच्या संग खेळला, आमचं दही दूध चोरून खाल्लं, आमच्यासोबत खेळला, रासक्रीडा केली, असा कृष्ण आम्हाला सांगा. तुमचं तत्वज्ञान नको. आता पहिली हार इथं ज्ञानाची झाली तरी झडझडून वहिला नाही, ये भक्तीचे वाटे का लाग. तर ज्ञानामुळं बी त्यांचं समाधान झालं का? गोपिका म्हणल्या, आम्हाला देहाचा विसर पडला भक्तीमध्ये. किती विसर पडला? विक्रे तुकामा किल गोपकन्या, मुरारी पादार्पित चित्तवृत्ती, दध्याधिकम मोहवशादोचद, गोविंद दामोदर माधवेती. आम्ही दही दूध घेऊन मथुरेला निघालोत की दही घ्या दूध घ्या म्हणावं की नाही गावात जाऊन. तर आम्ही काय म्हणू लागलो, तो गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे, आणि तव तव हसती मथुरेच्या गे. आम्हाला एवढा देहाचा विसर पडला तसा कृष्ण आम्हाला पाहिजे. कृष्णानं असं काय जादू केली आम्हाला माहित नाही, पण त्यानं आपलंच करून टाकलं आम्हाला. आता आम्हाला एक क्षण सुद्धा कृष्णाशिवाय करमत नाही. इतक्या गोपिका कृष्णमय झाल्या. ही भक्ती पाहिजे. आता ह्याच्या पुढची भक्ती आहे मधुरा भक्ती. आणखी ते मधुरा भक्तीचे वल्लभाचार्यांनी मधुरा भक्ती सांगितली. मधुरा भक्तीमध्ये काय की देवाचं सगळंच मधुर वाटते त्यांना. अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, हृदयम मधुरम गमनम मधुरम, आणि मधुराधिपते अखिलम मधुरम. देवच मधुर आहे म्हणल्या. मधुरा भक्तीमध्ये हे मधुराष्टक आहे. देव सगळा मधुर आहे आणि भक्ती त्याच्यात मधुर. मग देवाचं चालणं मधुरम, चलितम मधुरम, भ्रमितम मधुरम. देवाचं सगळंच मधुर आहे. गीत मधुर, चलणं मधुर, गाणं मधुर. आम्हाला असा मधुर देव पाहिजे म्हणल्या गोपिका. म्हणून आम्ही ग्रहे ग्रहे गोप वधू कदंबा, सर्वे मिलित्वा समवाप्य योगम, पुण्यानी नामानी पठंती नित्यम, गोविंद दामोदर माधवेती. आम्हाला हा सारखा आमची आता जीभ अशी धरली जरी कुण तरी दुसरं नाव घेणार नाही. वा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. आता कृष्णमय झाल्यात गोपिका. कृष्णमय झाल्यामुळे त्यांना बयस्ता उठता कृष्णच दिसायला लागला. त्या गोपिकांना तर दिसल. काही विरोधी भक्तीनं सुद्धा तरले. कसे? कंसाला उठल्या बरोबर कुणाचंच ध्यान यायचं नाही. 8वा हिचा पुत्र वधील तुझशी. त्याला एकच ध्यान लागलं की 8वा पुत्र मला मारणार आहे. सारखं मला त्या मारेकऱ्याचं ध्यान करू लागला. मग मारेकरी कोण आहे? हे बाबा आहे कृष्ण. मग कृष्णाचं ध्यान विरोधी भक्तीनं जरी केलं तरी कंसाचा उद्धार झाला.
कंसाला मारलं देवानं, पण कंसाचा उद्धार झाला विरोधी भक्तीनं. आता आणखी एक उदाहरण सांगतो. भक्ती करत असताना आता कोणी म्हणेल एखादा लहान मुलगा आहे आणि पुढे बसलेले मोठे आहेत, ज्ञान सांगणारा लहान आहे आणि ऐकणारे वृद्ध आहेत. देव म्हणतात पै भक्ती एकी मी जाणे, तेथ सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आम्हाला फक्त भाव पाहिजे, तो मोठा आहे का लहान आहे आम्हाला माहित नाही, पशु आहे का माणूस आहे देव जाणत नाही, त्याचा भाव किती आहे देवाकडं हे जाणतो कोण? देव. आता सनकादिक होते, छोटे छोटे मुलं एकदा वैकुंठात दर्शनाला गेले. सनक, सनंदन, सनातन आणि सनत सुजात असे 4 सनकादिक म्हणतात त्यांना. हे सनकादिक संत एकदा विष्णूच्या दर्शनासाठी वैकुंठात गेले. आता विष्णूच्या दर्शनासाठी गेल्यावर वैकुंठ धाम काही साधारण आहे का? न तदभासे ते सूर्यो न शशांको न पावक यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. ते माझं धाम आहे, परमधाम. आता तिथं यायला साधी ताकद लागते का? ज्या अर्थी सनकादिक दरवाजापर्यंत पोहोचलेत, देवाच्या राखीला दारवंटा तिथपर्यंत गेलेत, म्हणजे ते साधारण नाहीत. वय किती आहे? माऊली ज्ञानोबराय म्हणतात वयाचा तर संबंधच नाही. वयसेची या गावा न येता तैसी दशेची वाट न पाहता, वैशियाच्या गावा न येता. आणि बालपणीच सर्वज्ञता वरितया ते. लहानपणीच सर्वज्ञता म्हणजे ज्ञानानं त्यांना माळ घालून टाकलेली असते, वरमाळा म्हणजे ज्ञानानं त्यांना वरलेलं असतं. म्हणून माऊली म्हणतात की तैसी दशेची वाट न पाहता, वैशियाच्या गावा न येता. आणि बालपणीच सर्वज्ञता वरितया ते. त्यांना लहानपणापासूनच ते उपजताची ज्ञानी. आता ह्याच्या पलीकडे काय? हे वर्म जाणोनी आणि आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानेश्वर महाराजाचं वय किती होतं? 16 वर्ष. आणि चांगदेवाचं वय 1400 वर्ष. किती डिफरन्स आहे, फरक. दोघातला फरक बघा, फरक एवढा फरक होता वयामध्ये. तरी सुद्धा ज्ञानी कोण ठरलं? ज्ञानोबराय ठरले. मुक्ताबाई म्हणले चांगा कोराच राहिला. आणि त्या कोऱ्या पत्रावर पुन्हा चांगदेव 65 ग्रंथ लिहून दिला, 65 ओव्याचा. मग इथं आहे का वयाचं बंधन? नाही. मग तसं त्या सनकादिकांना वयाचं बंधन नाही. सनकादिक गेलेले आहेत तर तिथं जय विजय होते दरवाजावर आडवायला. हे म्हणले एवढं एवढं पोरं कुठून आलेत? मध्ये मालकाचं दर्शन घ्यायला आलोत म्हणले. मध्ये जाता येत नाही म्हणले मालकाचं दर्शन घ्यायला. सनकादिक म्हणले आमच्या आणि देवाच्या मधात आड पडदाच नाही म्हणले. आणि हे दोघं कोण आम्हाला अडवणारे? त्यांना म्हणले मालकाला सांगा. मालकाला सांगण्याच्या आत त्याच्यातले सनकादिक चिडले. ते म्हणले मालकापर्यंत जायचीच गरज नाही म्हणले. हे दोन कोण आहेत? द्वारपाल आहेत, जय विजय. ह्यांना अधिकार ओळखता आला नाही म्हणजे हे इथं ठेवायच्याच कामाचे नाहीत. देवाच्या दरवाजात ज्यांना अधिकार संतांचा ओळखू येत नाही, ह्यांना आम्ही संत आहोत हे सुद्धा लक्षात येत नाही, ह्यांना ठेवायचं काम नाही. शाप देऊन टाकला. तुम्ही 3 जन्म राक्षस योनीत जन्म घेताल म्हणले. चला जा. आणि ते दर्शनाला गेले. आता पंचायत झाली. 3 जन्म राक्षस योनीत घ्यावे लागले त्या जय विजयाला. त्याच्यातले कोणते कोणते जन्म होते बघा. शिशुपाल दंतवक्र, रावण कुंभकर्ण, हे तेच आहेत. रावण आणि हिरण्याक्ष हिरण्यकशिपू, दोघं भाऊ. आता हिरण्याक्षासाठी एकदा देवाला अवतार घ्यावा लागला, वराह अवतार. हिरण्यकशिपूसाठी नरसिंह अवतार, खांबातून देव आले. हे दोघं काय होते? जय विजय आहेत पहिल्या जन्मातले. शापामुळं काय झाले होते? हिरण्याक्ष हिरण्यकशिपू झाले होते. त्याच्यानंतर रावण कुंभकर्ण झाले. रावण सुद्धा त्याच्यातलाच आहे एक. रावण सुद्धा वरिष्ठ कुळातला असून सुद्धा देवाची भक्ती विरोध केला आणि सीतामातेचं अपहरण केलं. सीतामातेला पळवून नेलं. रावणानं त्याच्या सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार करून घेतला. रामाच्या हाताने सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार करून घेतला, पण राक्षस योनीत जन्म घ्यावा लागला. ब्राह्मण आहे, ब्रह्मदेवाचा पंतू आहे. रावण म्हणजे काय साधारण नाही. आपण रामायणात वाचतो. त्याची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे. कुणाची? रावणाची सुद्धा. महादेवानं आत्मलिंग दिलेला आहे म्हणल्यावर रावण काय साधारण नाही. ब्रह्मदेवाचा पंतू आहे. विश्रवा ऋषीचा मुलगा आहे रावण सुद्धा. आणि पंतू असल्यामुळं ब्रह्मकुळात जन्म असून सुद्धा शापामुळं त्याला
त्या भाऊ कुंभकर्ण आणि रावण ह्या दोघांनाही मरावं लागलं रामाच्या हातानं, रामाचा अवतार झाला. त्याच्यानंतरचा अवतार मग हे शिशुपाल दंतवक्र दोघंही मारण्यासाठी कृष्णाचा अवतार. म्हणजे हे 3 जन्म पूर्ण करावे लागले. म्हणून भक्तीमध्ये पहिली गोष्ट आहे वयाचं बंधन नाही. सनकादिकाचं सांगू लागलो मी उदाहरण. सनकादिक वयानं लहान असले तरी ज्ञानी आहेत, भगवंतापर्यंत गेलेले आहेत, म्हणजे सिद्ध महात्मे आहेत, आपल्यासारखे साधक नाहीत. आपल्यासारखे साधक तर थोड्याशा चॉकलेटला बोलून भक्ती सोडून देतात, भक्ती सोडून देतात. आजकाल तर आपल्याला भक्ती चांगलं सांगायचं नको, लोकांना जे बरं वाटतंय ते सांगता येत नाही का आपल्याला? सांगता येते, पण त्याचा फायदा तुमच्याही पदरात काही नाही ना आमच्याही पदरात काही नाही. ऐका, हसा आणि फसा, अशा प्रकारची जर भक्ती केली तर त्याच्यातून आत्मकल्याण नाही. म्हणून माऊलींच्या भाषेत जी भक्ती आपला उद्धार करून देते त्या भक्तीकडे आपल्याला जायचे. मग त्याच्यातली तुम्ही कोणतीही भक्ती करा, श्रवण भक्ती करा, कीर्तन भक्ती करा, तेवढीच श्रेष्ठ आहे. बसलेले सुद्धा साधारण श्रोते नाहीत, ते श्रवण भक्ती करतायत, परीक्षित आहेत ते, आणि सांगणारे शुकाचार्य आहेत. दोघांनाही फळ सारखंच आहे. म्हणून साम्राज्य भुवनी सुखी नांदे असे श्रोते सुद्धा आपल्याकडे आहेत. आपले सुद्धा आता ह्या वयामध्ये गुडघे बसू देत नाहीत, तरी सुद्धा आपण इथं ऐकायला आहेत. कान आहे ना अर्धा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, कान सुद्धा. कुणाचे दात गेले, गुडघे गेले, प्रत्येकाचे काहीतरी. आणि ह्या शरीराचा धर्म आहे. मृत्यू लोकात आलं म्हणजे हे गुराळ आपल्या मागे लागलेलं आहे, ते सुटत नाही. किती प्रयत्न केला उलट जास्त माणूस अडकत जाते. लहानपणी असं मला वाटायचं, आता शिक्षण झालं, चांगली नोकरी लागली आणि एकदा चांगली बायको मिळाली म्हणजे आपल्याला ताण नाही असं वाटायचं बरं मला सुद्धा. पण पुन्हा दुसराच पसारा वाढून बसला. पुन्हा मी विचार केला, आता लेकरही झाले, आता काय अडचण आहे? आता दुसरा ताण वाढला, त्यांचे शिक्षण, त्याचे लग्न. बरं, आम्ही म्हणलं आता तरी आपण सुखी आहेत की नाही? नाही म्हणले आता काही ताण नाही, आता एकदा लग्न झाले, लेकरा बाळाचे मोकळा झालो. अजिबात मोकळा नाही. पुन्हा म्हातारपणी नातू सांभाळायला आपल्याजवळच आणून सोडतात. नाही नाही आमक्या हे तुम्ही सांभाळा, त्याचे शेंबडं काढीत बसा. पुन्हा म्हातारपणी येते, तोपर्यंत म्हातारपणी पुन्हा ह्याच्यातलं काही कळना, ओवी सापडना, श्लोक कळना, भक्ती कळना, ज्ञान कळना, वैराग्य तर कुठून येईल? येतच नाही, ह्याचा रंगच लागत नाही. असं करीत करीत जीवन जाते आणि जीवन पूर्ण गेल्यावर म्हातारपणी माणूस एकटाच विचार करते, कारण लेक सुना जवळ राहत नाहीत. म्हातारं जड झालेलं असते, पुन्हा कुणालाच करणी धरणी आता नको आहे. असा हा संसार. माऊली म्हणतात या संसाराला हे असंच आहे, म्हणजे ह्याला फळ नाही. ह्याला किती खत पाणी घाला. एखादा म्हणला माझा संसार लय सुखाचा आहे, बघण्यासारखा आहे, ह्याला किती जरी खत पाणी घातलं तर ह्या झाडाला फळं येत नाहीत. बरं, फळं सोडा, उगं काही झाडं फुलाचे तरी असतात, फुलं तरी फुलं सुद्धा नाहीत. म्हणले या फळ ना चुंबिता, फुल ना तुरंबिता, जे काही पंडुसुता ते रुखुची इये. हा वृक्ष संसार आहे. म्हणले सुख नाही कोटे आली या संसारा, वाया हवं भरी होऊ नका. किंवा सुख आज मिळेल, उद्या मिळेल, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. सगळीकडे फिरून आलो पण संसार दुःखमूळ आहे लक्षात आल्यावर मग संत म्हणले सावध झाले. सावध झाले म्हणजे आता ह्याच्यावर इलाज काय आहे? आता पडलोत खरा, ह्याच्यावर इलाज बी शोधावं लागेल ना. तसंच बसून कधी नाही नाही सर्वम दुःखम सर्वम क्षणिपम म्हणून बसलो तर आणखी वाया गेलो. एवढाच विचार संतांनी सांगितला नाही. आपल्याला एवढं माहीत आहे संसार दुःखमूळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिन तळमळ, एवढं आपल्याला पाठ झालंय. पण ह्याच्यावरला उपाय संतांनी सांगितला की ज्याला हा संसारात राहून सुद्धा तुकोबरायला लेकरं बाळ होते. नामदेव रायला घरात किती माणसं होते? नामदेव रायच्या 14 संत होते. 14 कोण कोण होते? नामदेव राजाई, आपले दामाशेट्टी गोनाई, त्यांचे आई वडील नामदेव राजाई, पुन्हा नाराविटा गोंदा महादा, त्याच्या 4 सुना लाडाई, एडाई, गोडाई, साखराई आणि 15वी दासी जणी कमी जास्तीला. किती जण होते मग? हे 14 आणि ती 15वी. त्याला लेकरबाळ होती की नाही? त्यांनाही संसार दुःखमूळ होता की नाही? पण तोच संसार त्यांनी सुखाचा केला. ये भक्तीची वाटे लाग, भक्तीकडे जाऊन, म्हणजे त्या आहे त्या संसारात सुख मानलं त्यांनी. आता तुम्हाला किती जरी दिलं तर तुमचं पोट भरत नसेल, तुम्ही संतुष्टच होत नसाल, तर तुम्हाला देवानं किती जरी दिलं तरी सुख वाटत नाही. सुख हे वाटलं पाहिजे मनाला की मी सुखीच आहे, दुःखी नाही. जीव हा दुःखी झालेला आहे त्याच्या अपेक्षामुळं. एका जवायाला किती जरी दिलं, आता कोणाचाही जवाई असू दे, त्याला कमीच वाटत असतं.
सासऱ्यानं पहिल्या वर्षी म्हणला आपल्या आंब्याला आंबे झाडे खूप आंबे लागलेत, एक पोतभर आंबे जावयाला पहिल्यांदा द्यायचे, त्याच्याशिवाय कुणाला लेकराला आंबा खाऊ दिला नाही त्यानं, दिल्या जावयाला. मग लेक म्हणली बघा माझे बाबा किती चांगले आहेत, तुम्हाला पहिल्यांदा आंबे आणून दिले, देवाला गणेशपुरीला दिले नाहीत पहिल्यांदा, पण आधी जावयाला आणून दिले, कारण तुम्ही खुश तर गणेशपुरी खुश म्हणले, गणेशपुरीला पुन्हा बी दिले तर जमतेल, पण जवाई जर बिघडला तर हे 10वा ग्रह मागं लागत असते. जामाता दशमो ग्रह, हे 10वा ग्रह याला खवळायचं नाही, गपचिप आपलं हो बाबा तू मोठा म्हणून काढून द्यायचं असते, कारण हा ग्रह त्याला डवचायला परवडत नाही. कोणता ग्रह? हे 10वा. 9 ग्रह आधीच त्रास द्यायला माणसाला, हे 10वा. मग म्हणले हो हो हो, तुझा बाप कशाचा एवढा शहाणपणा, आता कुठं एवढं लग्न झालं तसं त्याला आता सुधारलंय म्हणले आंबे द्यायला, इतके दिवसाचे आंबे त्याच्याच लेकरा बाळानं खाल्ले. म्हणले पुढच्या वर्षी सगळे आंबे मी बाबाला द्यायला होते, पुढच्या वर्षी सगळेच आंबे दिले जावयाला. आता तरी खुश झालात की नाही म्हणली लेक? नाही म्हणले, आताही खुश नाही. ते आंब्याचं झाड आणि त्याच्याच ताब्यात आहे सासऱ्याच्या, ते माझ्या नावावर झालं पाहिजे. बरं ते बी झाड बी तुला, आता आम्हाला आंबाच नको बापा, जाऊ दे आम्ही लावलाच नाही म्हणून. नाही आणखी खुश नाही म्हणला, ते आंब्याचं झाड ज्या शेतात आहे ते 7-12 माझ्या नावावर करून द्या, मग मी सुखी. असलं संसाराचं आहे म्हणजे तू सुखी कधीच नाहीस बाबा. मग ह्या दुःखरूप संसारात आपण पडलो तर आता सुखरूप कसं होता येईल, थोडक्यात दृष्टांत सांगतो. आता आपल्यावर सोल्युशन बी महत्वाचं आहे ना, अर्ध्यात नेऊन सोडलंय तुम्हाला मी, आता दुःखी करून टाकलंय, आता सुखी बी करावं लागेल ना. सुख कुठं आहे? आलिया संसारा एक सुख आहे आणि 8वावे पाय विठोबाचे. देवाची भक्ती करण्यात फक्त सुख आहे, इतरत्र सुख नाही. सुखाचा पत्ता संतांनी सांगितला, कुठं? 8वावे पाय विठोबाचे. तेने विन जीवा सुख नोहे. फक्त भक्ती करण्यात सुख आहे आणि ते संतांना विचारायचं. ते कुणाला विचारायचं? संतांना. संतांकडे जायचं, मग ते सुख संत आपल्याला समजून सांगतात. कसं सांगतात? एका जंगलामध्ये सिंह होता, तो बकऱ्याच्या कळपात गेला, बे बे करू लागला. एक दिवशी त्याचा बाप आला, त्या पोराचा, सिंहाच्या छाव्याचा बाप, त्याला घेऊन गेला विहिरीजवळ. म्हणला तू माझ्यासारखा सिंह आहेस, तू त्याचं प्रतिबिंब दाखवलं बघ म्हणला तू, आणि बकऱ्यासारखा फिरतोय. मग हा सिंह, त्याला कळालं की मी सिंह आहे. तसं आपल्याला जेव्हा कळलं की मी सुखी आहे, देवानं मला जन्म दिला, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोला या वचन, जेने तू जोडसी नारायण, हे सुख आहे. अहो हे सुख सोडून मी ह्या विषयाच्या मागे लागलो तर मला दुःखच होणार आहे, कारण विषयच दुःखी आहेत आणि तुम्ही कुणाच्या मागे पळताय ह्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून संसार सुखाचा कसा करायचा असेल तर 8वावे पाय विठोबाचे एक मार्ग झाला. दुसरा आहे संसार सुखी करण्यासाठी सतत देवाचं स्मरण ठेवायचं, सुखामध्ये दुःखामध्ये. पहा ते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. अखंड वनवास होता पांडवांना, पण परित्या देवासी म्हणून त्यांचा संसार सुखाचा झाला. ज्यात सगळे संसारात दुःखरूप पडलेत, पण संसार सुखाचा करायचा आहे. आता शेवटचं हायस्ट एक उदाहरण सांगतो. ज्ञानोबा म्हणले, अरे संसार संसार ह्याचा बाऊ करून टाकलाय म्हणले लोकांनी. हे खूप दुःखी आहे, ह्याच्यात पडल्यावर बाहेर निघत नाही, असं नाही तसं नाही, हे खूप घोटून घोटून डोक्यात बसले. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ह्याच्या बाहेर पडायचा आणखी एक मार्ग आहे म्हणले. त्याला 4 उदाहरणं दिले ज्ञानोबरायांनी संसार सुखी करण्यासाठी. म्हणले हा समुद्र आहे, पण हा समुद्र तुम्हाला भीती कधीपर्यंत दाखवील? जववरी तववरी. कुणाच्या त्या सागराचं काय आहे म्हणले? जव अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही बाप. अगस्तीला बघितलं की सागर बुळबुळ करीत नाही म्हणले. एखादं किती दांड लेकरू असलं तर घरातल्या एखाद्याला तरी भीते, ते आलं गप बसते. तसं अगस्ती मुनी आले की सागर असा बसतो खाली मान घालून. का? मांजरासारखा गप बसतो. त्याचं कारण आहे, बरेच माणसं सुद्धा घरात कुणाला मग त्याच्यात बायको आली तर नवरा गप बसत असेल, नवरा आला, पण अशी अवस्था थोड्याफार फरकानं सगळ्यांची आहे. अगस्ती दिसला की सागरा, अगस्ती आला म्हणल्यावर सागर थांबतो, आपली मर्यादा ओलांडत नाही. का? अगस्तीला भीतो. जववरी तववरी सागर करी गर्जना, जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही बाप. दुसरं उदाहरण म्हणले, आता जववरी तववरी बाधी हा संसार, तोपर्यंतच हा संसार बाधक आहे. जव रखुमा देवीवर देखिला नाही बाप. जोपर्यंत देवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत संसार आपल्याला त्रास देते. एकदा का
देवाचं दर्शन झालं की तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. मग मात्र अडचण नाही. कोणत्याही माणसाला जेव्हा विषय त्रास देतात तेव्हा तो त्रस्त होतो, पण देवाकडे गेल्यावर त्याला सुख होतं. असे त्या अभंगामध्ये आणखी बरेच उदाहरणं सांगितलेले आहेत की कशामुळे कोण शांत बसतो आणि कशामुळे कुणाला त्रास होत नाही. तसं ह्या संसाराचं फक्त सार लक्षात घ्या की जवळ रखुमा देवीवर देखला नाही बाप. म्हणून एकदा देवाचं दर्शन झालं की माणूस सुखी होतो. आता 5 मिनिटामध्ये ह्या ओवीचा दुसरा तुकडा की जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. पहिलं एवढं लक्षात आलं की तरी जडजडून वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग. माणसाला तातडीनं परमार्थ करायला ज्ञानेश्वर महाराज सांगतात की लवकर परमार्थाकडे जा. त्याचं कारण या दुःखरूप संसारात तुला सुख मिळेल आणि तू सुखी होशील. खरा तर तू सुखीच आहेस. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियानाम सदा मे समत्वम न मुक्तीर्ण बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आपण चिदानंद रूप आहेत, शिवोहम शिवोहम असे आपण आहात. आपलं मूळ स्वरूप मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता हे आपलं मूळ स्वरूप आहे. म्हणून खऱ्या स्वरूपाची ओळख संत करून देतात. ह्या भक्तीकडे गेल्यानंतर ज्या ज्या भक्तांचा उद्धार झाला त्यांची उदाहरणं पुराणात आपण आताच घेतले, त्याच्यातले थोडे थोडे घेतले. आता रामायणात महाभारतात जेही भक्त होऊन गेले रामाचे कृष्णाचे त्या सगळ्यांचा उद्धार झाला. एवढंच नाही, नामेची तारिले कोट्यानु हे कोटी नामेची वैकुंठी बैसविले. अहो ते म्हणले एवढंच नाही, काही एका देणी वैकुंठा जावे ते तीही वैकुंठची केले आघवे. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. पूर्ण विश्वच काय केलं, ह्या संतांनी भक्तिमय वातावरण केलं. आता बघा ज्ञानोबराय तुकोबरायच्या परंपरा आपण चालवत आहोत. ह्या भक्ती संप्रदायामध्ये काय अडचण आहे आपल्याला, मोक्षपद तुच्छ केले या कारणे. संत म्हणले आम्हाला ह्याच्या पुढे मोक्षपद सुद्धा नको, आम्हाला हा संसार काही फार दुःख देणार नाही. कारण आम्हाला आता माहीत झालं की हा दुःखरूप आहे, पण सुखरूप कसा करायचा. अवघाची संसार केला ब्रह्मरूप आणि विठ्ठल स्वरूप म्हणून या. हा एक मार्ग आहे सुखी करण्याचा. विठ्ठल स्वरूप म्हणून संसार करायचा. लेकरं दिले देवा, तू दिलेस, तू सांभाळणार आहेस. जे काही मला प्राप्त झालं त्या प्रभूची कृपा आहे, संतांची कृपा आहे. तोच सांभाळणार आहे, तोच आपलं शरीर चालवणार आहे. त्याच्यामुळं घालोनिया भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबासी. म्हणून हाच संसार आपल्याला दुःखरूप सुखरूप करण्यासाठी भक्ती करावी लागेल. आणि भक्तीकडे आल्यावर मग पुन्हा दुःखाचं दर्शन माणसाला होणार नाही. मग दुःखाचं दर्शन होऊ द्यायचं नसेल, जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा असेल तरी भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही, एकमेव मार्ग आहे. म्हणून स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, ह्याच वाटेनं जाऊ. म्हणून ये भक्तीची वाटे लाग. आड राणे भरले जग पण आपण जायचं नाही. म्हणून ही एकच वाट अशी आहे, हे वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. ही वाट डायरेक्ट वैकुंठाला जाते, मध्ये कुठं स्टॉप घेत नाही. एक्सप्रेस गाडी आहे. आपण जसं आता एक्सप्रेस बघितलं कारण कमी वेळात आपल्याला जास्त बघायचं होतं. म्हणून ही वाट गोमटी वैकुंठासी जाता किंवा वैकुंठ भुवनी घर केले. आपल्याला कुठं करायचं, निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसे. एकदा देवात घर बांधलं की मी सुखी झालो. म्हणून आपल्याला ते आपल्या देहातच देवाची वस्ती करायची आहे. मग एकदा देह ब्रह्मरूप झाला की मग अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. असा संसार करून आपल्याला सुखी व्हायचं आहे. म्हणून तर ज्ञानोबराय म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. संतांनी हे कोणत्या भरोशावर म्हणलं, ह्याच भरोशावर देवाच्या, की आपल्याला जो दुःखरूप संसार वाटतो तो ज्ञानोबराय म्हणतात मी सुखी करीन. मी एकटा तर सुखी होईन पण अख्ख्या जगाला, संपूर्ण जगाचा उद्धार करील ह्या भक्ती मार्गाने. हा भक्ती मार्ग असा आहे की ह्या भक्ती मार्गामध्ये आल्यावर कुणाचं अकल्याण होणार नाही. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. कोण्याही भक्ताचं अकल्याण होणार नाही. किंवा माम ही पार्थ व्यपाश्रित्य एपी शिव पाप येऊ नया स्त्रियो वेशास्तता शूद्रास तेपी अंति पराम गतिम. पाप येऊनी जरी असला, एखादा पापी जरी असला, आपी
चेतसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतमा सर्वं ज्ञानप्लवेनैव व्रजिनम संतरिष्यसी. असा पापी जरी असला तरी तो भक्ती मार्गात उद्धरून जातो. स्त्री वैश्य शूद्र सगळे या भक्ती मार्गात या रे लहान थोर अवघ्या याती भलत्या नारी नर सगळ्यांना सकळाशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून आपण सगळे उद्धार करण्यासाठी इथं 1 तासापासून प्रवचन ऐकत आहात. 4:45 ते 4:45. आता समारोपाचा भाग आहे थोडा 5 मिनिटामध्ये. तर आपल्याला एवढं तरी लक्षात आलं की आपल्याला ह्या संसारात सुख कुठे आहे आणि सुखरूप संसार कसा करायचा आहे. म्हणून देवाला सोडलं. आणखी एक शॉर्टकट कसं, जाता जाता एखादा ठोकताळा, जसं आई काय करते सासरी पाठवणाऱ्या लेकीला 2-4 ठोकताळे सांगते की तिथं गेल्यावर सासू जर काही जरी म्हणली तर हो आत्याबाई तुमचं खरं आहे बरं, अगदी खरं आहे, एवढंच म्हणायचं. हे काय झाला, एक ठोकताळा झाला. हे कुणा शिकविलेला आहे? सासू म्हणली हत्ती उडू लागला तरी सून म्हणते मी आत्ताच बघितला गॅलरीत उडताना. म्हणजे तिच्या पुढे पुढे करायचं. हा एक ठोकताळा आहे. कशामुळं? नांदणं लागलं पाहिजे. असे काही ठोकताळे आई लेकीला शिकवित असते. तसं भक्तीत संत आपल्याला काही ठोकताळे देतात की देवाला काय आवडतं, देवाला काय आवडतं. जाता जाता काही ठोकताळे की देवाला धरून ज्या बी गोष्टी आपण करतो त्या ब्रह्ममय होतात, त्या गोविंद रूप होतात आणि देवाला सोडून जेही कर्म आपण केलं ते वाया गेलं समजायचं. हा एक ठोकताळा आहे. जसं गणितात सुद्धा ताळा असतो. भागाकार बरोबर आला की नाही तर त्याचं एक सूत्र असतं, भाज्य बरोबर भागाकार गुणिले काय, भागाकार गुणिले भाज्य अधिक बाकी बरोबर जे भाज्य आहे ते. असा एक ठोकताळा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी असा आहे ठोकताळा. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी केली की भाज्य येत असतं. आणि हे जर नाही आलं तर टाळा चुकला म्हणायचं. मग भक्तीचाही आपल्याला टाळा घ्यायचा आहे की आपण करत असलेली भक्ती देवाला आवडते का. पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तिपृतम अश्नामी प्रयतात्मना. 36 गुण आता सांगितलेले. त्याच्यानंतर 9विधा भक्ती, त्याच्यानंतर अहम ब्रह्मास्मीची वृत्ती, त्याच्यानंतर संसार सुखरूप करायचे. हे जे ठोकताळे आहेत एवढे तरी जीवनात आणा. ह्याच्यापेक्षा सोपा ठोकताळा आहे की देवाला सोडून काहीच करू नका. जे काही करायचंय संसारात ते देवाला स्मरण करून करायचं. देवाला धरून गोपिकांनी व्यभिचार केला तरी तो श्रेष्ठ ठरला पुराणा. म्हणून देवाला सोडलं की आपण अधोगती आहे आपली आणि देवाला धरलं की काय आहे, ऊर्ध्वगती आहे. म्हणून आपल्याला ऊर्ध्वगतीला जायचं असेल तर आपल्याला देवाला धरून कर्म करावे लागतील किंवा अवघी कर्म जी आहेत आपली ती कशी करायची, नारायणमय करायची. सगळीच अवघीच कर्मे झाली ब्रह्मरूप ब्रह्मार्पण करून कर्म करायचे, देवाला अर्पण करून. मग आपल्याला संसार सुखाचा होईल. या भक्ती मार्गाचा विचार करताना एवढं जर केलं, हे ठोकताळे पालन केले तर त्याचा फायदा माऊली पुढच्या ओवीच्या पुढच्या 2 तुकड्यात सांगतात. कोणत्या? जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. आता जे निजधाम प्राप्त करायला फार कठीण आहे, एखाद्यालाच काही एकादेनी वैकुंठ जावे, तिथं या सगळ्यांना वैकुंठ मिळवून द्यायचंय. तर हे अव्यंग असलेलं निजधाम कसं प्राप्त होईल तर भक्तीनं प्राप्त होईल. भक्तीनं देव आपलासा केला संतांनी आणि ते देवच झाले. तुकोबराय देव झाले, नामदेवराय देव झाले, चोखोबराय देव झाले, सगळे संत नरहरी देव झाले. सगळ्या संतांनी भक्ती केल्यामुळं ते उद्धरून गेले. हाच उद्धाराचा मार्ग आपल्याला सुद्धा अवलंबायचा आहे आणि त्याचा फळ असं सांगितलं माऊलींनी की जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. निजधामाला प्राप्त होशील म्हणून आपल्याला सुद्धा वैकुंठवासी लागण्याच्या अगोदर वैकुंठ प्राप्त करून घ्यायचे. त्याला म्हणायचं सर्वत्र वैकुंठ केले असे. पुन्हा तर आपल्याला जावंच लागणार आहे, परंतु इथे आहे तोपर्यंत आपलं जीवन हे भक्तिमय असावं. यासाठी माऊली ज्ञानोबरायकडे प्रार्थना करूया की आम्हाला अशी शक्ती, अशी भक्ती जी संतांना अपेक्षित आहे, जी देवाला आवडते, जी कोणती भक्ती, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, अशी भक्ती आपण देवाकडे मागूया. आणि आपण सर्वजण हा संसार सुखमय करण्यासाठी हे ठोकताळे जे संतांनी सांगितले ह्या मार्गाने जाऊया. म्हणून शेवटी एकदा ओवी सांगतो, त्या ओवीच्या मागे मागे जर गेलो आपण तर निश्चितपणे आपण सुद्धा
देव स्वरूप होऊ नर आपनी करणी करे, तो नर का नारायण हो जाय. अशा पद्धतीनं देव होईन म्हणती ते देवची होती, तरी का चित्ती न धरावे. आता नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. आणि देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. म्हणून आपण देवस्वरूप होण्यासाठी भक्ती करावी. हा भक्ती मार्ग संतांनी दिलेला पुढे चालवावा. अशी शक्ती ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्याला त्यांनी प्रदान करावी, अशी ज्ञानोबारायच्या चरणी विनंती करतो. आणि झालेली सेवा ज्ञानोबारायच्या चरणी समर्पित करतो. या प्रवचनरूपी सेवेला पूर्णविराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकही सरते, करुणी घ्यावे तुमते विनवितो असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. अशा पद्धतीनं झालेली वाक्पुष्पांजली माऊलीच्या चरणी समर्पित प्रवचनरूपी सेवेला पूर्णविराम.